महाराष्ट्राचा काळ्या इमान राखलेला आज तुमचा माझा भाऊ बहीण अस्वस्थ आहे. कधी दुष्काळ, यंदाच्या वर्षी अतिवृष्टी, 20 असा जिल्हा जिथे अनेकदा दुष्काळ असतो. आज त्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि लोकांच्या शेतीचं नुकसान. एक तर लिहिलं नाही, महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि त्याचा फरक शेतीवर झाला. शेतकरी अस्वस्थ आहे. संकट येतात, त्या संकटातून मार्ग काढायचा असतो आणि तो मार्ग काढायचा ही जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार यांची असते. आपण बघतो आहोत, संकट आहे, शेतकरी असोत, पण त्याच्याकडे झुंकून बघायला आजचे राज्यकर्ते तयार नाही. आणि त्यावेळेस पुन्हा एकदा आसपासच्या स्वच्छ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या जीव का देतो माणूस? शेतकरी जीव देतो, फार गरज टाकतो. कशामुळे एवढी टोकाची भूमिका तो घेतो? आणि त्याचं महत्वाचं कारण, त्याच्या संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्या मागं उभे राहते आणि त्यामुळं स्वतःच जे काय असेल असं नसेल ते सर्वस्व राहत असेल, त्यापेक्षा जीव दिलेला बरा हा विचार आज शेतकरी करतोय. आणि त्यामुळे आसपासच्या पुन्हा एकदा वाजायला लागल्या. यापूर्वी असं घडलं होतं. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की इथं आसपासच्या झाल्या. मी शेती खात्याचा मंत्री होतो आणि एक दिवशी सकाळी उठल्यानंतर माझ्या वाचनात झालं, यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मी अस्वस्थ झालो. दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव देतोय हे चित्र चांगलं नाही. तो का जीव देतोय हे समजून घेतलं पाहिजे. आणि ते जर करायचं असेल तर दिल्लीत बसून होणार नाही. यवतमाळ जिल्ह्यात जाऊ, त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊ, त्याची बायका मुलं असतील त्यांना विचारू आणि समजून घेऊ. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, लगेच तयार झाले. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही नागपूरला आलो, वर्ध्याला गेलो, यवतमाळला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरच्यांची भेट आम्ही दोघांनी घेतली. ती माऊली शेतकऱ्याची बायको जसा जसा रडत होती, तिला मी समजून काढली. मी विचारलं, माऊली तू का रडते? तुझ्या मालकाने जीव का दिला? तिने सांगितलं, कर्ज काढलं होतं सोसायटीचं
फेरता आलं नाही, दुष्काळ पडला म्हणून सोसायटीची नोटीस आली. दुसऱ्या वर्षी खाजगी शेतकऱ्याचं कर्ज काढलं, तेही थकलं, ते देता आलं नाही. तो सावकार घरामध्ये आला, वाहिनी कुंडी काढली आणि माझ्या अमृतचा पंचनामा सगळ्यांच्या समोर झाला. आणि ते माझ्या मालकाला सहन झालं नाही आणि इंजिनची वाटी घेतली, घसा घसा फेरला आणि जीव दिला. हे कशावर घडलं? कर्जबाजारीपणा. आज या देशाच्या शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपणा हा एक मोठा रोग आहे आणि त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. त्याचा अभ्यास केला. दिल्लीला परत गेलो आणि 10 दिवसाच्या आत संबंध देशात 70,000 कोटी कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवा रस्ता हा शेतकऱ्यांना दिलेला. आज शेतकऱ्याची गरज आहे. आज काय दिसतंय? आज नाशिकचा कांदा जगात जातो, 2 पैसे मिळतो. शेतकऱ्याची इच्छा असते की कांद्याचं पीक चांगलं आलं, 2 पैसे मिळाले तर उद्या मुलीचं लग्न करेन, मासाची सोय करेन, मुलाच्या शिक्षणाची सोय करेन. तर आज काय दिसतं शिक्षण? आज कांद्याला किंमत नाही. कांदा निर्यात करा, त्याच्यामध्ये किंमत वाढेल. तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली. तुम्ही किंमत देत नाही, तुम्ही बाहेर विकून देत नाही, करायचं काय शेतकरी? त्याचा परिणाम आज कांदा उत्पादक हा संकटात आहे. 30 गोष्ट सोयाबीनची आणि 30 गोष्ट इतर शेतीची. ज्यांचं राज्य असतं त्या राज्य करताना शेतकऱ्याचं एक दुखणं समजत नाही आणि ते समजत नाही म्हणून आपण बघ्याची भूमिका नुसती घेत बसलो तर आज 1000-2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तो आकडा लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला उत्तर शोधायचं असते तर या सरकारवर एक प्रकारचं द्वेषपण आणलं की देवा भाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फोटो लावले, शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हे तुम्ही देशामध्ये दाखवलं. शिवछत्रपती एक वेगळे राज्य होते, त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याच्याकडे नांगरटीची व्यवस्था नव्हती. महाराजांनी काय करावं? शिवाजी महाराजांनी नांगराचा फाळ हा बसवण्याच्यासाठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फाळ त्यांनी शेतीची नांगरट केली आणि हे सांगितलं की हा बळीराजा हा उपाशी राहिला तर देश उद्ध्वस्त होईल आणि हा देश शिवाजी महाराजांचा हा देवा भाऊ घेतील असं आम्हाला वाटत होतं. पण ठिकठिकाणी मोठे मोठे होर्डिंग, मोठे मोठे पोस्टर, मोठी मोठी चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन. पण त्या बळीराजाच्यासाठी झुंकून बघायला तयार नाही. आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल. आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाही, पण सरकार सत्ता हातात नसून दुर्लक्ष करत असेल तर बघ्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही.
आणि ते करायचं असेल तर आत्ताच शशिकांत शिंदे जयंतराव या सगळ्यांनी सांगितलं की एका ठराविक दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही, शेतकऱ्याला मदत केली नाही, तर आज नाशिकचा हा मोर्चा ही सुरुवात आहे. ही सुरुवात इथे थांबणार नाही. तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा मोर्चा आणखीन मोठा आणि उग्र स्वरूपात जाईल. हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. देवाभाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतंय ते. नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडले, राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिच्या हातात राज्य दिलं गेलं. आणखीन काय झालं मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. शहाणपणा हा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो. आणि या मोर्चासाठी तुम्ही आलात, या मोर्चाच्या तयारीसाठी मग रोहित पवार असतील, या मोर्चाच्या तयारीसाठी गेले काही दिवस आमचे सहकारी भुसारा हे असतील आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते असतील. त्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि तुम्हा सगळ्यांसुद्धा एवढ्या संख्येनं आलात, मोर्चात सहभागी झालात, याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि पुन्हा महिना 1.5 महिन्यात जर घडलं नाही तर तयार राहा हेच सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.